मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताची दुसरी कथा, व्याधारणाची कथा, महाशिवरात्रीची विशेष कथा, सर्व पाप नाश करणारी कथा आहे। सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐका। सोमवार असल्यामुळे या कथेचं पण खूप काही महत्त्व आहे। 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, 1000 रुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होते आणि बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या आणि अशाच मला आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स करत राहा। इंट्रोमध्ये तुम्हाला पहिली कथामध्ये संपूर्ण नियम अटी कसे करायचे ते सांगून दिलेले आहे। 8 मिनिटाचा इंट्रो खूप लॉंग होऊन जातो। आज आपण ते काही सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे की कथा कशी करायची, कशी श्रवण करायची। तरी पण जर कोणी नवीन आलं असेल तर त्याच्यासाठी सांगते की शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचं। लाल चंदन, पिवळं चंदन, तांदूळ, तीळ, लोंग, पानाचा विडा, रुद्राक्ष, कमलगट्ट्याचा मणी, धतुऱ्याचं फळ, धतुऱ्याचं फूल, झेंडूचे फुलं, 5 प्रकारचे फुलं असतील, यथाशक्ती काहीही नसणार तर 1 तांदूळाचा दाना, एवढे करून आणि चंदन लावून तुम्ही ह्या कथेला सुरुवात करू शकता। तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, 1 पाण्याचा ग्लास या बाटली, त्या 2 अगरबत्तीतली रक्षा थोडी त्या पाण्यात टाकावी। ते पाणी आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने ही कथा श्रवण करावी। आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, घरात कोणाला आजारपणा नाही राहावा, रोग नाही व्हावा, सर्व रोगांवर रामबाण इलाज दूर करण्यासाठी ह्या कथा अतिशय पॉवरफुल आणि उत्तम आहे। हर साम सदाशिव, भोळा साम सदाशिव आपल्या जवळच असतो, आपल्या हृदयातच असतो। ज्या वेळेस आपण या कथा श्रवण करतो त्यावेळेस हर साम सदाशिव आपली संरक्षण, आपल्या परिवाराचं संरक्षण, पतीचे संरक्षण आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या आणि पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, मान प्रतिष्ठा करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद सतत देत असतात। आपल्या घरात जो वास्तू पुरुष आहे तो हर एक सेकंदामध्ये 24 वेळा अस्तु अस्तु बोलत राहतो। म्हणून चांगल्या गोष्टी आपल्या घरात बोलाव्या, म्हणजे आपण जे काही चांगलं बोलतो, या माझा व्हिडिओ तुम्ही लावलेला आहे त्यावेळेस अस्तु अस्तु होतं तर काही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहते आणि मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी, सर्व पापांचा नाश होण्यासाठी, रुद्रलोकाची प्राप्ती करून घेण्यासाठी या कथा अतिशय उत्तम आहेत। तर ते पाणी घरात शिंपडावे, मुलांना प्यायला द्यावे, याच्याने 100% फरक पडतो। कोणाचं बीपी आहे, कोणाचे शुगर आहे, या कुठलाही आजारपण आहे, बॉडीमध्ये कुठलेही पेन होत आहे, या तुम्हाला काहीही बरं वाटत नाही, तुमची मनस्थिती खराब आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे पाणी फक्त ओम नमः शिवाय असे करून कथा श्रवण करून ते पाणी प्या। तुम्हाला 100% त्वरित फरक दिसेल, 7 दिवसातच रिझल्ट दिसेल। 7 दिवस सतत या कथा ऐका, एवढ्या पॉवरफुल या शिवाच्या कथा आहेत। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल, लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून आपला व्हिडिओ ऐकत आहोत, माझा व्हिडिओ ऐकत आहोत, गावाची कमेंट्स हर हर महादेव, हर साम सदाशिव, जय श्री महाकाल, हर हर नर्मदे, जे काही यथाशक्ती तुम्ही कमेंट्स करू शकणार तर कमेंट्स नक्की करावा, माझा आत्मविश्वास वाढवावा। श्री गणेशाय नमो नमः। तरी पण आता बऱ्याच काही ज्या कमेंट्स आलेल्या आहेत, तर हर हर महादेव, शिवाय माताय नमः, कार्तिकाय नमः, हर हर नर्मदे, धाराशिव फुलवाडी येथून ऐकत आहे। तुमचे सगळे पुराण मी ऐकले आणि पुराणं मला ऐकून खूप छान वाटले आणि पुराणं मला ऐकायला आवडतात, तर असेच तुम्ही फक्त पुराणं टाकत जा। धन्यवाद ताई। हर हर नर्मदे, नागपूर, सोलापूर, देवरगाव, बीड, मुंबई, सांगली, नांदगाव आणि बऱ्याच काही अजून पुढे, छत्रपती शिवाजी महाराज, जय महाराज, नंदनगिरी, गगनगिरी, अशा काही बऱ्याच गावाहून कमेंट्स परत आलेले आहेत। तर असाच माझा कमेंट्स करून आत्मविश्वास वाढवावा। श्री गणेशाय नमो नमः। व्याधारणाची कथा, कथा दुसरी। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात। हे नुसतं शिवस्मरण मुद्दाम केले, चेष्टा करता केले अथवा न कळत केले तरीही कोणत्या प्रकारे नामस्मरण करणाऱ्यावर श्री शंकर, भोळा साम सदाशिव प्रसन्नच होतो। ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते तसे नकळत अमृत प्राशन केले तर त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते, अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी
रोग नाहीसा होतो. वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी गवताची रास होऊन जळून खाक होते. त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पापाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले किंवा इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने नुसते चिडून असे, अरे हे असे का सारखे सारखे जीव गेल्यासारखे शिवशिव ओरडत आहे, माझे डोके उठले आहे. त्याच्या त्या ओरडण्याचा एकसारखं शिवशिव म्हणून त्यांना काय मिळते कुणास ठाऊक असा निस्ता त्रागाबी केला. मला काही कळत नाही असा त्रागाबी केला तरी सुद्धा त्या त्रागा करताना शिवाचे शंकराचे नाव न कळत त्यांच्या तोंडून सुद्धा घेतले गेले, नकल करता करता घेतले गेले. एवढेच काय आपल्या स्वतःच्या किंवा घरातील मुलांची नावं शंकराची ठेवली असल्याने त्याचा दिवसभरात हाक मारताना आपोआप शंकराचे नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो. त्यात महाशिवरात्रीची शुभ दिनी जर उपास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली गेली तर 1000 जन्माची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात. तसेच जो कोणी शंकराला बेल वाहतो तो स्वतः उद्धरून जातो. एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतर व्यक्तींचा उद्धार होऊन गेल्याशिवाय राहत नाही. महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वसिष्ठ विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष गंधर्व देव देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात. कारण महाशिवरात्रीचे महत्त्व अतिशय आगळे असे आहे. सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस अशी कथा आहे. तर ती अशी फार फार जुनी गोष्ट आहे. त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता. त्याच्या पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे पक्षी इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते. त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे जळली होती. पण त्या अजान अज्ञानी भिलेलाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती. माघ महिना अगदी संपत आला होता पण बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती. पोटाची खळगी भरायलाच हवी होती. पण हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला. मनुष्य बाण जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता. गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते. पण आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते. मंदिर आंब्याच्या टहाळ्या कागदांच्या पताक्याने लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते. कळसावर शंकराचा ध्वज फडफडत होता. मंदिरावर दिवे लावून आरास केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते. लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते. अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याचा धारा गळत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळ मृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्ती भजन कीर्तन करीत होते, नाचत होते. देवळात दिवांची आरास केली होती. भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्ती कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता. शिव शिव हर साम सदाशिव अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले होते, भारून गेलेले होते. या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचला. तेथे असलेली गर्दी पाहून तेथे तो थोडा थांबला. हे व लोक काय काय करीत आहेत हे मोठ्या कुतूहलाने पाहू लागला. अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला आणि मग काय हा मूर्खांचा बाजार भरला आहे. पण या दगडाच्या देवाला कधी पाजर फुटणार. बोलून चालून एक निर्जीव दगड. तो हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे, फळे काय ठेवत आहे, पंचपक्वानां खाण्याच्या यांच्या नशिबात असूनही उपास काय करीत आहे आणि या न हलणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा हर हर महादेव जय जयकार करत आहे. काय म्हणावं अशा लोकांना आपले आपण. चला या मूर्खांच्या नांदी लागून उपयोग नाही. मला तर माझे व माझ्या बायको मुलांचे पोट भरण्याची शिकार करायला हवी असे स्वतःशीच बडबडत होता. व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला व गर्द रानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची फार गर्दी नसल्याने त्या शिकाऱ्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला. रस्त्याने पुढे पुढे चालत असताना लोकांची नकल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर हर महादेव हर हर शिव शिव असे सारखे म्हणत होता. पण त्यामुळे झाले काय, लोकांची नक्कल म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष नष्ट होऊन गेले. त्याची आतापर्यंतची सर्व पापे हळूहळू नष्ट होऊन गेली. न कळत त्याच्या तोंडातून भगवान शंकराचे नामस्मरण घडून गेले. चेष्टा करता करता घडून गेले. त्याच्यामुळे त्याची अर्धी पातके अर्धी पापे हळूहळू नष्ट होऊन गेली. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून
शोधाशोध करण्यात घालवून आज व्याधाला एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही. सूर्य मावळतीला गेला असता पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात, त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसने प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काही शिकार मिळाली नव्हती. काय करावे हे त्यामुळे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्ववृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे काहीच दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी त्या शांत व सुंदर सरोवराभोवती पसरली होती. आता तर रात्र अधिकाधिक गडद होत चालली होती. व्याध तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला आणि सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळी तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणाने तो तयारीने बसला होता. काना आवाजाचा कानोसा घेत होते व तो संधीची वाट पाहत होता. पण पानाच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. अशा स्थितीमध्ये बसून बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले व उजव्या हाताने झाडाच्या फांदीचे चेहऱ्यावर येण्याची समोरची पाने तेथेच तोडून खाली टाकायला सुरुवात केली. दैवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते. व्याध ज्या झाडावर बसला होता त्या बेलाची पाने तोडत होता व खाली टाकत होता. ती पडलेली पाने नकळत पिंडीवर पडत होती व खाली टाकत होती. पडलेली पाने नकळत पिंडीवर पडत होती. व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्यामुळे सकाळपासून उपास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकाराची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी व्याधाला न कळता त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिवशिव हर हर असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. त्यामुळे आपाप न कळत शिवाचे नामस्मरण त्याच्याकडून होत होते. रात्रीचा एक प्रहर उलटला असेल आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरणी त्या सरोवराच्या पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने भातातून बाण काढून प्रत्यक्षात आणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार. तोच ती हरणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, अरे व्याधा थांब, तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी तुझ्या काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरणीला मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात घे. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप होते. 100 गोहत्या केल्या म्हणजे 100 गायींना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथे लागते. 100 ब्राह्मण मारले तर एक स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा 100 स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते. आणि व्याधा गुरुहत्येहून 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर आणि एवढ्या मोठ्या पापाचे धनी व्हायचे आहे का हे तू ठरव. व्याध म्हणाला, हे बघ हरणी, मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपास घडला आहे. माझी बायको पोरं घरी उपाशीच झोपली असेल. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागेल. आणि पण तू हरणी असून शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहे. हे कसे काय घडले याचे मला आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे काय प्राप्त झाले हे मला सर्व सांग. तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे आणि जर तू मला सांगणार असशील तर मात्र तू माझ्यावर दया कर, हे लक्षात घे. त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकारीस म्हणाली, अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देवदानवांनी जी 14 अनमोल अशी रत्न बाहेर काढली त्यातले एक बहुमूल रत्न म्हणजे मी. माझे नाव रंभा. मला पाहता क्षणी देव दानव दोघंही पार पागळले. माझ्या अंगाचा येणारा वासच इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमुनी आपले जप तप जाप्य पूजा अर्चना ईश्वर साधना सोडून वेगाने वेड्यासारखे धावत येत असे. माझे गाणे ऐकून म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा आणि नित्य गायन कलेतील नैपुणाचा मला अतिशय गर्व झाला. मी अहंकारी बनून गेले. माझे वागणेही तसेच झाले. माझ्या पुढे सर्व जग मला अगदी कपटासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर पार म्हणजे फारच विसरून गेले. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी पण शंकराची भक्ती करायचे अजिबात सोडून दिले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपासही मी नित्यनेमाने करीत असे. आता ते करणे मी
सोडून दिले होते. गर्वाने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली. देवाचे अप्राह्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेले. त्याच्याबरोबर मदहोश होऊन मी रमून गेले. असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवांचा तर तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेही त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर आले. मला तेथे आलेली पाहताच भगवान शंकर तर फार रागवले आणि त्यांनी रागाच्या भरातच मला शाप दिला. हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्यासमोर येऊ नकोस. जा, मृत्यूलोकात जाऊन तू हरणी हो. तुझ्या त्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी, त्याही तुझ्यासारख्या तुम्ही सर्वजणी मला विसरला. आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यूलोकी जातील. आणि तुझा जो यार, तो राक्षस हिरण्य, तो सुद्धा हरिण होईल. आता जा, माझ्यासमोरून निघून जा आणि पृथ्वी तलावावर जाऊन आनंदाने तुमचा संसार करा. मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले. तेथे मी पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली आणि मला उशाप द्या अशी विनंती करून भगवान शंकराला केली. मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले, 12 वर्ष मी दिलेला माझा शाप तुम्हाला भोगावा लागेल. 12 वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन तुम्ही कैलास पर्वतावर याल. आता जा. आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला. अरे व्याता, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहेत. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहे. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रस्तुत झाले की माझ्या बाळाला मी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच येते, तुझ्याकडे परत येते. पण तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मार. हातातले धनुष्यबाण खाली उतरून व्याध म्हणाला, अगं मृगिणी, तू बोलतेस तर फार गोड ग, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर मग काही थोडीच येथे मरायला येणार आहे. तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता येईल यासाठी तू कसली तरी शपथ घे आधी. त्याबरोबर ती हरणी पुढे म्हणाली, तर मग व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करीत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नान सध्या करीत नाही, आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्यांना देताना जो पैसा घेतो, त्याप्रमाणे ज्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही, अशा गोष्टींमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी जर कोणी तयार झाला तर त्यात जो कोणी विघ्न आणतो, आपल्या गुरूंची निंदा करतो, तसेच शंकर विष्णू यांची निंदा नासलती करतो, ब्राह्मणांना एखादे दान घेऊन ते पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेतो, विद्वान आणि सत्वशील सदाचरणी आणि ऋषींची निंदा करतो, आपल्या स्वतःचा धर्म सोडतो, दुसऱ्यांमध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पातके लागतात ती सर्व पातके मला लागतील. देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जे कोणी विडा खातात त्याच्या अंगावर कोड उठते. जे कोणी देवळात रतिसुखात रमतात तसेच पती पत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात ते पुढील जन्मी नपुसकीक म्हणून जन्म घेत असतात. दुसऱ्याच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला आपल्या जवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जो ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेतात आणि त्यांना गंडमाळा होतात, दुसऱ्यांच्या गायी जे चोरून आणतात ते अतिशय अल्पायुष्य होतात. जो राजा आपल्या प्रत्येक प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्याने आपल्या साधूचा उगाच छळ केला तर असा छळ करणाऱ्याचा निर्वश होतो. घरात धान्य भरपूर असून सुद्धा आपल्या पतीला जी चांगला स्वयंपाक खाऊ घालत नाही, वाढत नाही किंवा स्वतः व्रत वैकल्याचा मोठ्या थाटामाटात करून पतीला अजिबात विचारत नाही, अशा स्त्रीला मृत्यूनंतर वटवाघूळचा जन्म येतो. आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात नाही म्हणून ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून पुढील जन्मात बालविधवा होतात, एवढेच नाही तर त्या व्यभिचार करतात, त्या आपल्या आयुष्यात शेवटी वेश्या बनतात. ज्या स्त्री आपल्या नवऱ्याची नेहमी निर्बत्सना करतात, उचनीच त्यांना बोलतात, त्या पुढील जन्मात दासी बनतात. जे सेवक आपल्या धनाचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म मिळतो. नोकरांपासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला ठरलेला पगार देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होतो. भीक मागत दारोदारी हिंडत फिरतो. पती पत्नीचा सुखाचा चाललेला एकांत जो चोरून बघतो त्याची स्वतःची बायको पळून जाते आणि शेवटी तो अन्नाला महाग होतो. जो दुसऱ्यावर करणी करतात ते भूत बनून पिशाच बनून फिरतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते ती त्यांचे पूर्वज नरकामध्ये पडतात. तिच्या घरी देव आणि पित्तर जेवायला येत नाही, पाय ठेवत नाही. देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्या जन्मात कधी मुलगा त्यांना होत नाही. घरांमध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मामध्ये मांजरी बनतात. आपल्या घरी अतिथीला शेळे पाके खाऊ घालायला दिले, आपण स्वतः पंचपक्वानांचे चांगले ताजे जेवण करू आणि त्या स्त्रियांची
त्यांच्या पोटातला गर्भ गळून आपोआप पडतो. जी मुले आपल्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी छळतात त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म येतो. आपल्या सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांची मुले जगत नाही. तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येथे परत नाही आली तर वरील सर्व पापे मला लागतील. तर हे सर्व पापे मला लागतील अशी मी शपथ घेऊन आता जाण्याची मला परवानगी दे. तेव्हा व्याध हरणीस म्हणाला, हे पतिव्रते, तू आता घरी जा आणि रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू खरोखरच पुण्यवान आहेस, तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते असे म्हणून हरणी तेथून निघून गेली. झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी पाळा चाळा म्हणून आपल्या समोरची बिल्वदले उजव्या हाताने तोडून तोडून खाली टाकतच होता. 2 प्रहर रात्र झाली. व्याधाने केलेल्या पापांपैकी त्याच्या त्या कृत्यामुळे अर्धी पातके त्याची नष्ट झाली आणि हर साम सदाशिवाय नमः, हर हर महादेवाय नमः आता या नावाची व्याधाला आता गोडी लागलेली होती, उत्पन्न झाली. तो आता तोंडानेच हर साम सदाशिव, हर हर महादेव असे म्हणत होता. समोर टक लावून बघत होता. जागरण अनायश्य घडत होते. तेवढ्यात त्या अंधकुश अंधारात व्याधाला पुन्हा जनावराची चालण्याची चावू लागली. आता ही शिकार आपण साधायची अशी मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आली. शिकार करण्यात तयार टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अधुरी राहिली आहे, अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी अतिशय कामातूर झाली आहे, आतुर झाली आहे. माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झालेले आहे. तर मला थोडा वेळ माझ्या पतीच्या सहभोग घरी पतीकडे जाऊन पती मिलन आणि पती भेटून मी लगेच परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे बघ हरणी, तू सर्वजण खरोखर भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये, पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन चाल. आणि तुला शास्त्र पुराणे सर्व काही माहीत आहे तर आधी शपथ घे आणि मग घरी जा. व्याधा विहिरी, तळे, सरावरे, देवळाभोवतालची बागे इत्यादी पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला लागणारे पातक, महापातक मला, मी जर तुझ्याकडे आली नाही तर लागेल. लढणाऱ्या क्षत्रिय असून जो युद्धाला भिवून पाठलाग करून समरंगणातून पळून जातो, पळ काढतो, वेद शास्त्र पुराण यांची निंदा करतो, महापुरुषांनी लोकहितास्त्व जे पवित्र ग्रंथ लिहिले आहेत त्यांची निंदा नासलती करतो, संत ऋषी भक्त यांचा नेहमी द्वेष करतो, भगवान शंकर जगत पालक आहे, विष्णू यांची चरित्रे खोटे आहे असे जो कोणी म्हणतो, खोटी साक्ष देतो, त्यांची पापे जर मी परत आली नाही तुझ्या समोर तर मला लागतील. तर तू हे सर्व काही पातके मी परत नाही आली तर मला लागतील. म्हणून व्याधा, तू आता मला माझ्या पतीच्या सहवासासाठी जाऊ दे आणि पतीला भेटून येऊ दे. नंतर ग्रहणाच्या वेळी जर कोणी ग्रहण काळात जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो, दुसऱ्याची लहान लहान मुले जो पळवून नेतो, दूर देशात विकतो, महारोग होतो, तर ती पातके सुद्धा मला लागतील असे ती दुसरी हरणी त्या व्याधाला म्हणाली. मग व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत नाही आली तर वरील सर्व पातके मला लागतील. व्यवहार कुशल, विद्वतापूर्ण, कळकळीचे बोलणे ऐकून बरं जा, आपण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली आणि मग जाण्यास दिली. तेवढ्यात एक सुंदर हरिण पाणवट्याजवळ पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याने सावध होऊन आपल्या धनुष्य सावरले. व्याधाने धनुष्याला बाण लावतात बरोबर त्या शिकाऱ्याला हरिण म्हणाली, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया अत्यंत पतिव्रता आहेत आणि त्यांना विचारून मी परत येते, तुझ्या समोर येतो. जर मी तशी शपथ घेऊन जातो. रंगात येऊन एक रूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असून सुद्धा व्यत्यय आणतो त्याच्या वंशवेल कधी वाढत नाही. आपल्या नेमलेल्या नेहमीचे काम सोडून जो दुसऱ्या जातीचे काम करू लागतो तो कायम नरकात पिछात म्हणून पडतो. पवित्र स्थानांची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले लोकांचा जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावरून असलेले असे व्रण पडतात आणि तो कायमचा नरक यातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्री, व्रत, उपास जाणून बुजून करत नाही त्याचे हातपाय लवकर थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणाऱ्या भक्तांना काही ना काही त्रास होतो. शिवमहिमा कधी न ऐकणारा, शिवमहिमा कधी न मानणारा नरकातला किडा बनतो. आईवडिलांना त्रास देणारा पिशाच होतो. आपल्या गुरुद्रोह लगेच मरून जातो किंवा भूत यवनीत जाऊन त्यांना अतिशय छळ प्राप्त होतं. जर व्याधा, मी जर परत आले नाही तर हे मृगराजा परत आले नाही तर मला सर्व काही, व्याधा, तर हे मला सर्व पातके लागतील. मग म्हणाला, जा मृगराजा, जा, आपण लवकर परत ये असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडातून जय जय हर हर साम सदाशिव असा जयघोष नामगजर सुरू केला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी हातातले बिल्वपळे तो तोडून तोडून खाली टाकतच होता. शिवरात्री सारखा पवित्र असा दिवस आणि पवित्र दिवशी आपोआप त्याच्या हातून जागरण घडून गेले. त्याला निरूपण
पण ऐकायला मिळून गेले. 4 वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले, त्यामुळे त्याची मागील जन्माची पातके सर्व काही जळून भस्म झाली. पहाट झाली. झाड्यावर घरट्यांमधून पक्षी किलबल करत होते. पूर्वेला तांबडे फुटले. सारे विश्ववर लाल कुंकुवाचा सडा पडलेला होता. अशी आकाशात सर्वत्र दिव्य दृष्टी पसरली होती. तेवढ्यात आणखी एक हरीण त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली आणि तिने मान वरून कोणून झाडाकडे पाहताच तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केबिलवाने बघत म्हणाली, व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी पाळसे लेकरं आहेत घरी, ती भुकेली असतील, त्यांना अद्याप खाता येत नसल्याने माझं दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते, तुझ्या समोर येईन, मग तू मला मार. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला, कारण आता ती काय बोलते हे ऐकायची त्याला उत्सुकता लागून गेली होती. व्याध हरणीला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण शपथ घेऊन जा. मग हे ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावयास आणि योग्य असलेले गवत उगीच जाळून टाकतो, उगीच रानचे रान जातो, गाईला ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही, क्षयरोग होतो त्या लोकांना, जो ब्राह्मणाची घरे स्वस्त असतं लुटतो, सगळेचे सगळे पूर्वज त्याचे नरकात पडतात, आई मुलांमध्ये पती पत्नी जो भांडणं लावतो, देव ब्राह्मणांमध्ये जो मान देत नाही, त्यांची स्वतःच्या तोंडाने स्वतःच निंदा करतात, यमराज त्याचे हातपाय तोडतात, जो दुसऱ्यांच्या किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो, कोठे कधी साधू संतांचा सत्कार करत नाही तर त्याला मनामधून फार वाईट वाटते, त्याला डोळ्याचा आजार होतो, त्यांची दृष्टी खूप कमी होते, जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात त्यांची मुलं मुके राहतात, जे उत्तम उत्तम अशा रत्नाची चोरी करतो त्यांना अंधत्व येते, जो त्याला रेड्याचा जन्म भेटतो, जे स्वतःच्या आयुष्यात अतिशय कंजूसपणे वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो आणि पैशांची खर्च झाला तर त्याला खूप आतोनात वाईट वाटते, अशा महाभुजंग बनून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करून बसतो, आपल्या दाराशी असलेल्या भिक्षुकाला तो मुळीच काही भिक्षा घालत नाही, त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा झालेला केलेला सर्व संपत्तीचा नाश होतो, जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धुवून तर जागेवरून पाहून घालवून देतो, त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कोणी नाही. पारद्या, जर मी तुला दिलेल्या शब्दांप्रमाणे परत घरी आली नाही तर सर्व पातके मला लागतील. हरणीचे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गही भरलेला व्याध मृद स्वरूपात तिला म्हणाला, हे बघ माते, तू जरूर घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून ये, त्यांना तृप्त करून परत ये. त्याच्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत मारत हरणी आपल्या बाळांकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती. दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता, आपल्या रतिक्रीडेने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर, आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिलाय, आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार, असे छोटी पाडसे ही हरणास म्हणाले. आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसला आणि त्या सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत, आता तू आमची खुशाल शिकार कर आणि सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आम्हा तिघांचा पती आहे, म्हणून आधी आमचा तिघांचा प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही सौभाग्याची गोष्ट असते, असे धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहे. व्याधा, आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी पाळसं काय करणार, त्यापेक्षा आधी आम्हाला मारून टाक. आई वडिलांना मागे सारखून पुढे ती छोटी पाळसं बारीक कोवळ्या आवाजात म्हणाली. अरे, अशा तऱ्हेने मारण्यासाठी त्याच्याजवळ चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय अतिशय भरून आले. थोड्या त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरण्याच्या पाया पडून म्हणाला, मृगकुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो. तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत ऐकून, सर्व शास्त्र पुराणे ऐकून सर्व पातके माझी जळून भस्म झाले. माझा आत्मा अगदी शुद्ध झालेला आहे आणि पावन झालेला आहे. माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्हीच. हा संसार, बायका, मुले हे सर्व काही खोटे आहे. मी निरच्छ झालेलो आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी आता कधी पाहिलं असे मला झाले. व्याध असे बोलता बोलता तोच आकाशातून दिव्य विमान खाली आले. विमानात शिवगण बसलेले होते. त्याचे तेजस्वी कांती झळकळत होती. वाघाची कातडी सर्वांच्या अंगावर शोभून दिसत होती. चारी दिशात त्यांचे चकाकणारे तेज मावत नव्हते. त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्य वाजवत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड आवाजात गाणी म्हणत होता. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते. हरणाचे सारे कुटुंब या पुष्पवर्षात आनंदाने नाहत होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपल्या यापूर्वी मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व त्या मुखाने जय जय हर हर साम सदाशिव जयघोष सुरू झाला. परिसाचा स्पर्श जसा होतो, ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला आणि त्याचे लगेच शिवगणांसारखे शिवरूप प्राप्त झाले. सर्वांच्या सर्व शिवगणांनी मोठ्या आदराने
व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या देवांच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला 3 हरणे दिसतात, एक हरिण दिसतो. अशा 4 हरणे, व्याधाची एक चांदणी आहे आपल्या तेजाने तळपताना आपल्याला दिसते. अशा या व्याधाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार अगम्य आणि थोर आहे. कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणापाशी कथा ऐकणाऱ्याला जागा मिळते. भुंग्याप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अविरनीय सुगंध श्रीधर कवी येथे सांगितलेला आहे. अशी ही स्कंद पुराणातील कथा होती. ती सज्जनांनी नेहमी ऐकावी. ऐकणाऱ्याला खूप काही दीर्घायुष्य, धन, संपदा, यश, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतो. अशा या कथा होत्या. व्याध हरण्याच्या दुसरी कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. हर साम सदाशिव. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल. मृत्युंजय मंत्र काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. शेअर करायला विसरू नका. आपल्या मुलांच्या इच्छा कामनासाठी आईवडिलांनी ही कथा नक्की ऐकावी. जय श्री महाकाल.